आज आपण बनवणार आहोत गुरुपौर्णिमा स्पेशल स्वामी समर्थांना अर्पण करण्यासाठी एक खास आणि स्वादिष्ट नैवेद्य, ती म्हणजे रवा बेसन बर्फी। ही बर्फी बनवायला खूप सोपी आहे आणि फक्त 10 मिनिटात तयार होते। आणि ही बर्फी रवाळ होण्यासाठी मी खास टिप्स पण दिलेली आहे। चला तर मग पाहूया ही मऊसूद आणि चविष्ट बर्फी कशी बनवायची। तर लाडू बनवण्यासाठी आपण हे साहित्य घेतलेले आहे। तर मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे, पाव किलो बेसन घेतलेलं आहे आणि हा बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये ह्याची पावडर करून घेतली तरी पण चालेल। आणि ही 1 वाटी आपण साखर घेतलेली आहे। ही वेलची पावडर आहे आणि हे 2 सजावटीसाठी ड्रायफ्रूट घेतलेले आहे, कलिंगडाचे बी आणि पिस्ता, आणि हे काजू आणि बदाम आपण घेतलेले आहेत। आता काजू आणि बदामची आपण मिक्सरमध्ये अशी सुकी पावडर बनवून घ्यायची आहे। याला मी तुपात वगैरे काही तळलेलं नाही आहे, डायरेक्ट असं पावडर केलेली आहे। आता एक कढई गरम करून घेतलेली आपण, छान अशी गरम करून घ्यायची कढई, आणि त्याच्यामध्ये आपण जे 1 वाटी तूप घेतलेलं त्याच्यातलं अर्ध तूप आपण कढईमध्ये छान असं गरम करून घ्यायचं आहे। आता तूप चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण जो रवा घेतलेला तो रवा ह्याच्यामध्ये आपण टाकून छान असं भाजून घ्यायचा आहे। तुपामध्ये छान असा फुलवायचा आहे। तर रवा चांगला आपल्याला गुलाबीसर होईपर्यंत मस्त असा भाजून घ्यायचा आहे। जसं आपण रव्याच्या लाडूला रवा भाजून घेतो त्या पद्धतीनेच हा रवा आपल्याला मस्त फुलवून घ्यायचा आहे। बघा मस्त असं तुपामध्ये आता रवा छान असा आपला भाजून होतोय। आता ह्या वेळेला आपल्याला आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण बेसन घेतलेलं पाव किलो, ते बेसन पण ह्याच्यामध्ये आपण चांगलं असं खमंग होईपर्यंत भाजायचं आहे। आणि जे 1 वाटी आपण तूप घेतलेलं त्याच्यातलं अर्धी वाटी उरलेलं तूप होतं ते आपण टाकलेलं आहे। तूप तुम्हाला जास्त कमी घेता येईल, जर अजून लागलं तर तरी पण घेऊ शकता। तर मी थोडंसं नंतर तूप घेणार आहे, बेसन भाजण्यासाठी जरा तूप जास्त लागतं। तर आता बेसन चांगलं आपल्याला खमंग होईपर्यंत मस्त असं भाजून घेऊया। बेसन भाजायला थोडा टाईम लागतो, कारण मंद गॅसवर आपल्याला छान असं खमंग होईपर्यंत भाजायचं आहे। तर बघा मी सांगितल्याप्रमाणे तूप मी अजून घेतलेलं आहे, हे 2 चमचे तूप मी अजून जास्त घेतलेलं आहे, म्हणजे बेसन आपलं चांगलं भाजून होईल। तर बघा छान असा कलर रंग बदललेला आहे आणि बेसन पण चांगलं असं पातळ झालेलं आहे, तुपामध्ये छान असं भाजलं जातं आहे खमंग। बेसन तुम्ही जितकं जास्त भाजाल ना तितकीच तुमच्या लाडूला किंवा बर्फीला एकदम छान चव येते। तर बघा अजून छान असा रंग आलेला आहे बेसनाला। आता या वेळेला आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण कढई आपली ऑलरेडी गरम आहे। तर आता आपण जी ड्रायफ्रूटची पावडर करून घेतलेली ना, काजू आणि बदाम, ते पण ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सतत मिक्स करत राहूया, कारण कढई गरम आहे त्याच्यामुळे खाली तळायला लागू शकतं, करपू शकतं। त्याच्याकरता छान आपण असं मिक्स करून घेऊया ड्रायफ्रूट। तर आता आपल्याला बर्फी बनवण्यासाठी 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे। तर 1 वाटी साखर आपण घेतलेली, त्याच वाटीने आपण 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि छान अशी साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे। मस्त असा 1 तारी पाक झाला पाहिजे। पाक जर कच्चा राहिला तर बर्फी बिघडू शकते, त्याच्याकरता पाक चांगला बनवायचा। आणि हे केसरचे काही धागे टाकलेले आहेत रंग येण्यासाठी, तुम्ही याच्यामध्ये कलर पण वापरू शकता जर केसर अवेलेबल नसेल तर। तर बघा रंग खूप छान आलेला आहे आणि आता आपण चेक करूया आपला पाक तयार झालेला आहे का। तर बघा मस्त एक तार पडते, म्हणजे आपला हा छान असा 1 तारी पाक तयार झालेला आहे। आता आपण कढईमध्ये जी ड्रायफ्रूट पावडर टाकलेली होती ती छान मिक्स करून झालेली आहे। आपण पुन्हा एकदा गॅस चालू केलेला आहे आणि थोडंसं हे गरम करून घेतलेलं आहे। आता छान असं मिक्स झालेलं आहे बघा मस्त असं। आता ह्या वेळेला आपल्याला थोडंसं मी मगाशी बोललेल्याप्रमाणे की आपल्याला बर्फी किंवा लाडू जर रवाळ होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकणार आहे। म्हणजे ह्या वेळेला जर दूध टाकलं तर आपली जी बर्फी आहे ती अशी दाणेदार आणि रवाळ बनते आणि तोंडात टाकतात विरघळते, इतकी छान बनते। त्याच्याकरता आपण हे थोडंसं दूध टाकलेलं आहे। आता छान असं मिक्स झाल्यानंतर आता हे काम पटापट करायचं। आता आपल्याला पाक टाकून हे पटापट मिक्स करून घ्यायचं आहे, अजिबात वेळ लावायचा नाही आहे, नाहीतर मग कढईतच हे गरम होऊन म्हणजे कडक होऊन जाईल। तर आता छान असा पाक आपण म्हणजे मिक्स करून घेऊया, पटापट काम करायचं हे,
आणि एका ताटाला आपल्याला तूप वगैरे आधीच लावून ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला ताटामध्ये हे सेट करून करायला ठेवायचं आहे ना. आता मी ह्या वेळेला वेलची पावडर पण ह्याच्यामध्ये टाकून मिक्स केलेली आहे मस्त. आता हे छान मिक्स झालेलं आहे बघा. आता आपण ताटाला एका तूप लावून ठेवलेलं त्या ताटामध्ये हे सगळं मिश्रण लवकर टाकायचं आणि चांगलं असं थापून घ्यायचं आहे. तर बघा एका ताटामध्ये आपण हे सगळं पसरवून घ्यायचं. छान मिश्रण सगळीकडे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे मस्त. आता मिश्रण आपलं मस्त पसरवून घेतलेलं आहे. तर थोडंसं आपलं कोमट असतानाच आपल्याला पटापट हे जे ड्रायफ्रूट आपण घेतलेले हे कलिंगडाचे जे बी असतात ते पण आपण वरतून सजावटीसाठी टाकणार आहोत. आणि हे पिस्ते घेतलेले ना आपण, त्याची मी अशी काप केलेले आहेत मस्त बारीक बारीक. छान दिसतं पिस्ता रंगा, म्हणजे छान वाटतं पिवळ्या बेसन बर्फीवर हिरव्या रंगाचा पिस्ता मस्त वाटतो बघा दिसायला पण, आणि सजावटी पण साठी चांगला दिसतो. तर आता आपण हे सगळे टाकून घेतलेले आहे ड्रायफ्रूट. आता हे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला तुम्हाला कोणत्या साईजमध्ये, मोठ्या साईजमध्ये, छोट्या साईजमध्ये अशा आपण वड्या ह्या कापून घेऊया. तर बघा आपण मस्त ह्या चौकोनी शेपमध्ये आपण ह्या वड्या छान अशा कापून घेत आहोत. जर तुम्हाला बर्फी बनवायचं नसेल तर तुम्ही या वेळेला लाडू पण वळू शकता. लाडू पण छान बनतील ह्याचे. तर आता मस्त वड्या आपल्या बघा तयार करून घेतो आहे आपण. आता साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपण सोडून घेऊया, म्हणजे छान अशी बर्फी सुटायला मदत होते. आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला या बर्फ्या काढून घ्यायच्या आहेत. तर मस्त आपल्या बर्फ्या तयार झालेल्या आहेत बघा. बेसन आणि रव्याची बर्फी खमंग अशी तोंडात टाकताच विरघळणारी. तर मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवली गुरुपौर्णिमा स्पेशल स्वामी समर्थांचा नैवेद्य रवा बेसन बर्फी. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमचा अभिप्राय नक्की सांगा. आणि अशाच नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी अशाच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ.